नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत LLB 5 इयर हे जे ऍडमिशन प्रोसेस होणार आहे किंवा या काउन्सिलिंग प्रोसेस साठी आपल्याला रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स कुठले असणार आहेत आणि ते आपल्याला कुठून काढावे लागणार आहेत याबद्दल आपण इन डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत। आणि इन्फॉर्मेशन घेत असताना यामध्ये तुमची ऍडमिशन प्रवेश प्रक्रिया कशी असू शकते याबद्दल सुद्धा तुम्हाला थोडक्यात माहिती दिली जाणार आहे। कारण बऱ्याच वेळेस असं पाहतो की जे LLB काउन्सिलिंग प्रोसेस आहे या काउन्सिलिंग प्रोसेस साठी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या तिन्ही कोर्सचे विद्यार्थी अप्लाय करत असतात। मग याच्यामध्ये बऱ्याच वेळेस असं विद्यार्थ्यांचं पाहण्यात आलंय की प्रॉपर इन्फॉर्मेशन नसल्यामुळे किंवा चांगल्या कॉलेजची अपडेटेड माहिती नसल्यामुळे विद्यार्थ्याला चांगलं पर्सेंटेज असून सुद्धा चांगलं कॉलेज मिळत नाही। तसे या ठिकाणी रिझन जर हुडकला असतं तर विद्यार्थी या ठिकाणी जेव्हा कॉलेज फिलिंग करतात ते आपल्या नियर बाय प्लेसेस मधलेच कॉलेज फिलिंग करतात। मोजकेच असे काही विद्यार्थी आहेत की जे आपल्या जिल्ह्यातून अदर जिल्ह्यातील टॉप कॉलेजला या ठिकाणी प्रायोरिटी देत असतात। तर ज्याही विद्यार्थ्यांना अशी इन डिटेल इन्फॉर्मेशन, टॉप कॉलेज सिक्वेन्स, टॉप कॉलेज प्रायोरिटी किंवा या ठिकाणी कशा पद्धतीने काउन्सिलिंग प्रोसेस होणारी, राउंड प्रोसेस कशी असणार आहे याबद्दल इन डिटेल इन्फॉर्मेशन देऊन तुमची पूर्ण काउन्सिलिंग प्रोसेस आमच्या ऑफिस तर्फे करून घेतली जाते। ठीक आहे, तर त्यासाठी आपण लातूर किंवा पुणे ऑफिस या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून आपली काउन्सिलिंग जॉईन करू शकता। स्क्रीनवरती जे नंबर दिले आहेत त्यावरती कॉल करून तुम्ही या गोष्टीला आपण जॉईन करू शकतात आणि पार्टिसिपेट होऊ शकतात। तर मेन आहे आपला या प्रोसेस मधला कॉन्टेंट की रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स काय लागतील LLB 5 इयर ऍडमिशन प्रोसेस साठी। तर यामध्ये आपण पाहिलं असता आपण दोन सेक्शन डिवायडेशन करणार आहोत। फर्स्ट सेक्शन मध्ये असणार आहे की जनरल कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना कुठले डॉक्युमेंट्स लागतील आणि सेकंड सेक्शन असणार आहे की कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कुठले डॉक्युमेंट्स लागतील किंवा जनरल म्हणण्यापेक्षा आपण सर्व विद्यार्थी म्हणजे त्यात जनरलचे आले आणि कॅटेगरी स्टुडंट्स पण आले या सर्व विद्यार्थ्याला कुठले डॉक्युमेंट्स लागतील आणि स्पेसिफिकली जे विद्यार्थी कॅटेगरी मधून येतात अशा विद्यार्थ्यांना कुठले डॉक्युमेंट्स लागतील। तर या ठिकाणी आपण पाहूयात की रिझर्वेशन ज्यावेळेस आपण महासीईटी सेलचा रिझर्वेशनचा प्रश्न येतो त्यावेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन म्हणजे जे काही आपल्याला आपल्या कॅटेगरी अनुसार मिळणारे रिझर्वेशन आहे त्या रिझर्वेशनला आपण कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन असं ग्राह्य धरत असतो। त्यानंतर या ठिकाणी पॅरलल रिझर्वेशन ज्या विद्यार्थ्याचे पालक भारतीय सैन्य दलात आहेत त्याच्यामध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्स याच्यामध्ये तर अशा विद्यार्थ्यांना पॅरलल रिझर्वेशन अंतर्गत बेनिफिट मिळत असतं। जे विद्यार्थी दिव्यांग आहेत, फिजिकली हँडिकॅप आहेत किंवा ऑर्फॅन कॅटेगरी आहेत, अनाथ आहेत तर अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी स्पेशल रिझर्वेशन कॅटेगरी अनुसार घेतलं जात असतं। मग आता सर्व विद्यार्थ्यांना रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स काय असतात याबद्दल आपण माहिती घेऊ आणि ही माहिती लक्षात घ्या। आपण एक एक्झाम्पल साठी सीट मॅट्रिक्स आपण घेतो। सीट मॅट्रिक्स मध्ये जर जवळपास कॉलेजच्या एका जागा आपण पाहिल्या तर 60 सीट असतात। या 60 सीट मध्ये तुमचं ओपनला 30 जागा, कॅटेगरीला 30 जागा आणि त्यानंतर या जागेचं डिवायडेशन तुम्हाला प्रत्येक कॅटेगरी अनुसार त्या कॉलेजच्या सीट मॅट्रिक्स मध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतं। तर या ठिकाणी आपण सीट मॅट्रिक्स बद्दल पुढील काही व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। सध्या आपण रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बद्दल माहिती घेऊया। तर सर्व विद्यार्थ्यांना 10वीचा मार्कशीट लागेल, 12वीचा मार्कशीट लागेल, त्यानंतर तुमची TC लागेल, त्यानंतर विद्यार्थ्याला नॅशनॅलिटी लागेल, इन्कम सर्टिफिकेट लागेल, फोटो सिग्नेचर लागेल आणि आधार कार्ड तुमचं या ठिकाणी लागणार आहे। ठीक आहे, यामध्ये ज्या विद्यार्थ्याचा पालकाचं उत्पन्न 8 लाखाच्या आत आहे अशाच विद्यार्थ्याला इन्कम सर्टिफिकेटची आवश्यकता आहे। ज्या पालकाचं उत्पन्न 8 लाखाच्या पुढे आहे अशा पालकांना या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेटची काही आवश्यकता लागणार नाहीये। त्यानंतर जेही आपण सीईटी एक्झाम दिली आहे या सीईटी एक्झामिनेशनचा आपल्याला रिझल्ट लागणार आहे। हे जे डॉक्युमेंट्स आहेत सर्व डॉक्युमेंट हे सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे तो कॅटेगरी असो किंवा जनरल असो या सर्व विद्यार्थ्यांना हे डॉक्युमेंट्स लागतील। पण जे विद्यार्थी स्पेसिफिक कॅटेगरी मधनं येतात, कॅटेगरी मधनं जे विद्यार्थी येतात अशा विद्यार्थ्याला या ठिकाणी जे विद्यार्थी SC आणि ST या प्रवर्गात येतात अशा विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे दोन डॉक्युमेंट्स या ठिकाणी लागणार आहेत। लक्षात घ्या, कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी हे दोन डॉक्युमेंट्स आपल्याला लागतील। पण जे विद्यार्थी OBC, NT1, NT2, NT3, VJDT या कॅटेगरी प्रवर्गात येतात अशा विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमी हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहेत। यामध्ये ऍडिशनल काय होतं आपल्याला या जे कॅटेगरी प्रवर्गात नाहीत विद्यार्थ्याला नॉन क्रिमिनल ऍडिशनली काढावं लागतं। त्यासोबतच जे विद्यार्थी EWS कॅटेगरी मधून अप्लाय करणार आहेत तर अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी EWS सर्टिफिकेटची आवश्यकता असते। EWS सर्टिफिकेट हे स्टेट फॉर्मॅट मध्ये असायला पाहिजे। यामध्ये
बऱ्याच डॉक्युमेंट्सला हे जे डॉक्युमेंट्स आहेत हे तुम्हाला टोटली तहसील कार्यालयातनच काढावं लागणार. याच्यामध्ये तुम्हाला हे 2 डॉक्युमेंट सुद्धा तहसील कार्यालयामधनच काढावं लागणार आहे. यातमध्ये पाहिलं असता नॉन क्रिमिनल EWS आणि इन्कम सर्टिफिकेट या 3 डॉक्युमेंट्सला व्हॅलिडिटी असते आणि हे तिन्ही डॉक्युमेंट्स व्हॅलिड फ्रॉम 2025 पर्यंत असणं गरजेचं असणार आहे. त्यावरती व्हॅलिडिटी असते. व्हॅलिडिटी जर पाहिली असता तर आपल्याला हे जे डॉक्युमेंट्स आहेत 2025 पर्यंत व्हॅलिड पाहिजे, म्हणजे 31 मार्च 2025 पर्यंत व्हॅलिड असणं गरजेचं असणार आहे. शक्यतो ज्या विद्यार्थी आणि पालकांनी हे जे डॉक्युमेंट्स सर 1 एप्रिल 2024 नंतर काढले असतील तर ते सर्व डॉक्युमेंट्स एकतर 2025 या 2027 पर्यंत या ठिकाणी व्हॅलिड असणार आहेत. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना प्रोसेस रिलेटेड किंवा काउन्सिलिंग रिलेटेड काही डाऊट्स असतील तर आपण कमेंट्स मध्ये विचारा. ॲज सून ॲज पॉसिबल